शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे नेता सुधाकर बड़गुजर की मुश्किलें बढ़ती नजर आ रही है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दाऊद गिरोह के शार्प शूटर सलीम कुट्टा के साथ उनके संबंधों की एसआईटी से जांच की घोषणा की है। मालूम हो कि बड़गुजर सेना यूबीटी गढ़ के नासिक शहर के प्रमुख है। उन्होंने कथित तौर पर अपने पैरोल के आखिरी दिन कुट्टा के लिए पार्टी रखी थी। भाजपा नेता नीतीश राणे और आशीष शेलार की ओर से शुक्रवार को राज्य विधानसभा में यह मामला उठाया गया। इसके जवाब में फडणवीस ने कहा कि वे इसे लेकर एसआईटी जांच का ऐलान करते हैं। डिप्टी सीएम ने महादेव ऐप प्रवर्तकों के अन्य कंपनियों के साथ लेन देन की भी एसआईटी से जांच कराने का फैसला किया। उन्होंने गुरुवार को विधानसभा को सूचित किया कि राज्य में कुछ वित्तीय और रियल एस्टेट कंपनियों और विवादास्पद महादेव सट्टेबाजी ऐप के प्रवर्तकों के बीच अवैध लेन देन की जा रही है। इसकी जांच के लिए एसआईटी का गठन किया गया है। ज्या 93 बॉम्ब ब्लास्टमुळे पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण देश हादरला, 257 लोक निरपराध लोकांनी आपला जीव गमावला, 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले। मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेना भवनच्या बाहेर पण बॉम्ब ब्लास्ट केला गेला, सेना भवन उडवण्याचा कट रचला गेला। त्या बॉम्ब ब्लास्टचा मुख्य आरोपी दाऊदचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे। तो पेरोलवर बाहेर येतो। पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर नाशिकचे उभाटा सेनेचे, उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे। अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत। हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर बडगुजर आहे। त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत। गाणी गायली गेली, डान्स पार्टी गेली, दारूची पार्ट्या केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे, जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो। मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा जवळचा साथीदार त्याच्याबरोबर उभाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पार्ट्या करत असेल, प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पार्ट्याच करू शकत नाही, पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो, तर या सुधाकर बडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय? कोण त्याचा गॉडफादर आहे? या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले, या सगळ्याची चौकशी व्हावी असं आम्ही सभागृहामध्ये मागणी केली। आदरणीय उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते। माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यांनी पण या विषयाची काय गांभीर्य आहे, कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो, या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला। आमच्या आशीष शेलारजींनी पण हा विषय अतिशय गंभीर आहे।